टेक्निकल ॲनालिसिस आणि फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे नेमकं काय, यांच्यातला फरक काय, हे कुठे वापरायचं आणि हे वापरताना कसा कोणत्या टूल्सचा उपयोग करायचा हे आपण आज बघूया. हे बघा, टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे चार्ट जो असतो आपला, त्या चार्टचा स्टडी. त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट पॅटर्न्स असतात, प्राईज असते, व्हॉल्यूम असतो, टाईम असतो. त्यांचा जो स्टडी आहे तो टेक्निकल ॲनालिसिस. त्याच्याने आपल्याला फक्त त्या स्टॉकची प्राईसची मूवमेंट कळते की हा वर गेला, खाली आला, हा वर जाऊ शकतो किंवा खाली जाण्याची शक्यता आहे, हे आपल्याला फक्त त्या टेक्निकल ॲनालिसिसमध्ये कळतं. फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे त्या कंपनीचा स्टडी. म्हणजे ही जी कंपनी आहे ज्याच्यामध्ये आपण आता इन्व्हेस्ट करू इच्छितो, त्या कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे, त्यांचा जो प्लांट आहे किंवा जे काही त्यांची कंपनी असेल, त्यांची फॅक्टरी असेल, त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे, त्याची बॅलन्स शीट काय सांगते, त्याचे रेशोज काय सांगतायत, त्यांचे कंप्लायन्स जे असतात ते किती बरोबर आहेत, काही कर्ज वगैरे घेतली आहेत का, त्यांच्यावरचा प्राईसचा अर्निंग रेशो वगैरे कसा आहे, हे फंडामेंटल ॲनालिसिसच्या अंडर येतं. मग आता हे बघितलं कुठे जातं किंवा यांचा उपयोग कसा करायचा, तर टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे त्या प्राईसची मुवमेंट आहे, हे प्युअरली ट्रेडिंगच्या दृष्टीने आहे. हे तुम्हाला शॉर्ट टर्म, मिड टर्म, लाँग टर्म कुठल्याही टाईपच्या ट्रेडिंगसाठी तुम्हाला त्या प्राईसची काय मुवमेंट आहे आणि ती मी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर मला प्रॉफिटेबल कसं होता येईल लवकरात लवकर, हे समजण्यासाठी आपण टेक्निकल ॲनालिसिस बघतो. फंडामेंटल ॲनालिसिस हा ॲक्च्युली सांगायला गेलो तर लाँग टर्म व्ह्यू आहे, ज्याच्यामध्ये आपण पैसे गुंतवून इन्व्हेस्ट करून ठेवून द्या, आणखीन लाँग टर्ममध्ये ही कंपनी मला फायदा देऊन जाईल, या दृष्टीने फंडामेंटल ॲनालिसिस आहे. म्हणजे आपण एखाद्या कंपनीमध्ये पैसे जेव्हा टाकतो, बाबा चांगली आहे ना कंपनी, तिचा फ्युचर चांगला आहे ना, त्याच्यामध्ये ग्रोथचं पोटेन्शियल आहे ना, किंवा ह्या कंपनीमध्ये मी पैसे टाकले तर मला लाँग रनमध्ये ही चांगले पैसे देऊन जाईल ना, हे एवढं फक्त बघणं, दॅट इज फंडामेंटल ॲनालिसिस. टेक्निकल ॲनालिसिसमध्ये तुम्हाला एंट्री आणि एक्झिट पॉईंट्स काढता येतात. त्याचा फायदा असा की ठीक आहे, माझी एक कंपनी मी एक शॉर्टलिस्ट केली फंडामेंटल ॲनालिसिस नंतर की ओके, ही XYZ कंपनी आहे, हिचं पोटेन्शियल चांगलं आहे आणि ही मला लाँग रनमध्ये पैसे देऊन जाणार आहे, हे मला कन्फर्म झालं. माझे जे काही फंडामेंटलचे जे काही ऑप्शन्स असतील किंवा जे मी ठरवलेले पॅरामीटर्स असतील त्याच्यात ती बसते. पण त्या कंपनीच्या शेअर प्राईसचा जर आत्ता डाऊन ट्रेंड चालू असेल तर मी त्याच्यामध्ये आत्ता पैसे गुंतवणं हे ॲक्च्युली म्हणजे कसं होतं की आपल्याला खूप वेळ थांबून राहायला लागेल त्या प्राईजला वर येण्यासाठी आणि आपण प्रॉफिटेबल होण्यासाठी. जर डाऊन ट्रेंडमध्ये असेल, आपण विकत घेतले शेअर्स आणि शेअर्स खाली गेले, आपला पैसा अडकून राहतो, आपल्याला लॉस दिसतो, भले आपण बुक करू न करू, आणि आपल्याला प्रॉफिटेबल व्हायला आणि वरती ती प्राईस जायला वेळ लागू शकतो. तर तो एक्झॅक्ट एंट्री पॉईंट किंवा त्या ठिकाणी आता आपले एवढे % प्रॉफिट झालेलं आहे, त्यामुळे आता आपण याच्या पलीकडे बाहेर निघावं, हा एक्झिट पॉईंट, हे दोन्ही समजण्यासाठी टेक्निकल ॲनालिसिस खूप गरजेचं आहे. फंडामेंटल ॲनालिसिस ती कंपनी योग्य आहे की नाही, तिच्यात पैसे गुंतवावेत की नाही, हे समजण्यासाठी योग्यच आहे. त्यामुळे मी म्हणेन की टेक्निकल आणि फंडामेंटल ॲनालिसिस हे दोन्ही हातात हात घालून जातात. ते आपण म्हणजे फक्त टेक्निकलच्या बेसवरती ट्रेड घ्यावी का, तसंही नाही आहे. कारण फक्त टेक्निकलच्या बेसिसवरती तुम्ही लाँग रनमध्ये राहू नाही शकत. ज्या कंपनीचा फंडामेंटली तिचं कारोबार जो काही चालला आहे तो जर का व्यवस्थित नसेल तर तो प्रॉफिटेबल होईल किंवा तुम्हाला जास्त पैसे देऊन जाईल असंही नाही सांगता येत. आणि फंडामेंटलच्या बेसवरती तुम्ही फक्त जर ट्रेड घेतली आणि ती डाऊन ट्रेंडमध्ये असेल किंवा प्राईस ॲक्शन काही वेगळं सांगत असेल, तर त्यावेळी तुम्ही त्याच्यामध्ये अडकून बसाल. आणखीन नुसतीच कंपनी चांगली आहे आणि मला ती नंतर पैसे देईल, हा जर का तुम्ही व्ह्यू ठेवलात तर तुम्ही खूप दिवस त्या पैसे त्याच्यामध्ये अडकून राहू शकतात. सो माझं सजेशन असं राहील की आधी फंडामेंटली चांगली कंपनी ओळखा आणि मग त्याच्यामध्ये एंट्री पॉईंट शोधा की जिथे तुम्हाला कमी वेळात तुम्ही प्रॉफिटेबल व्हाल, आणखीन तुम्ही त्याच्यातनं चांगले पैसे काढून एक्झिट करू शकाल. टेक्निकल ॲनालिसिसमध्ये काय वापरलं जातं तर ट्रेंड लाईन्स आहेत, मुव्हिंग ॲव्हरेजेस आहेत, चार्ट पॅटर्न्स आहेत किंवा वेगवेगळे इंडिकेटर्स आहेत, हे टेक्निकल ॲनालिसिसमध्ये वापरले जातात. फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये तुम्हाला त्यांची बॅलन्स शीट बघायला लागते. बॅलन्स शीटमध्ये त्यांचे रेशोज असतात, पी रेशो आहे, ROE, ROC किंवा पिट्रिऑस्की रेशो, खूप रेशोज आहेत. त्यांचा एक वेगळा सेशन होऊ शकेल किंवा एक वेगळं त्याच्यावर लेक्चर होऊ शकेल
टेक्निकल ॲनालिसिस लॉंग टर्म, शॉर्ट टर्म, मिड टर्म तिन्ही याच्यासाठी वापरू शकतात. फंडामेंटल हे युजली व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंटसाठी असतं. तर इन्व्हेस्ट करायचं आहे किंवा ट्रेड करायचं आहे तर दोन्ही गोष्टींचा उपयोग करा आणि दोन्ही गोष्टींचा अभ्यास करा आणि मगच तुमचे पैसे इन्व्हेस्ट करा. मी आणखीन असेच माहितीचे व्हिडिओज बनवत राहीन. फॉलो करायला विसरू नका. जोशी मनीष पी.